हमारे अध्यक्ष हैं और उनके साजिद मौलाना साहब, उनके साथ में हमारे अब्दुल कयूम साहब, राधाकृष्ण पंडित साहब, डॉक्टर शेख शकील साहब, ये तमाम लोग जो है टीम जो बेहतरीन काम कर रही है मैडम, उसमें से ये उन्होंने सोचा कि हमारी बहनें रातों को जाग के हमारी माँ बहनों की इज्जत की रक्षा कर रही है, हिफाजत कर रही है, दिन में अपना त्योहार छोड़कर, अपना घरदार छोड़कर, सभी को पति होते हैं, सबको शौहर होते हैं, सबको बच्चे होते हैं, सबको रिश्तेदार होते हैं, लेकिन उस सब को छोड़कर जो हमारे लिए अपनी ड्यूटी बजाती है। इसलिए हमारा फर्ज बनता है एक समाज के नाते जो है हम इनकी गुणपुरुषी करें, इनका इस्तेमाल करें और इनके जरिए हमारी बात और जो हमारे यूट्यूब वाले भाई जो बैठे या हमारे पत्रकार भाई जो बैठे, ये जो यहाँ पे जो बोलेंगे, यहाँ पे पाटनी मैडम हो गए या कोई और कौन करेंगे करने वाले को उनको बुलाओ, करने वाले रुक जाओ, उनको लिखा समझते हैं। सईद हुसैन साहब से गुजारिश करता हूं कि हमारे बीच यहाँ पर घाटी के जो कमेटी के मेंबर और राष्ट्रवादी कांग्रेस के शहर सदर इनका इस्तकबाल करें। महराज सिद्दीन मैडम का, महराज पटेल मैडम का। ना इसके बाद में राधा चंद्र आकाश का दिल का कर लो। यानंतर मैडम पूरी बाकी है का उनका इस्तेमाल करने का भी मैडम कुछ बोलेंगे। छोटूलाल एक मिनट क्या क्या संस्थापक अध्यक्ष उनका सत्ता रहेगा कौन अकेला ही चला था जानिबे मंजिल, मगर आप लोग साथ आते गए, कारवां बनता गया। सर्वपक्षीय मुस्लिम आघाडी व नशामुक्ती अभियान यांचे पहिले मी मनापासून आभार व्यक्त करते की यांनी कुठेतरी आमच्या कामाची दखल घेतली आणि आमचा इथे सत्कार करण्याचं ठरवलं। त्याबद्दल दामिनीच्या पूर्ण जेवढे आम्ही लोक आहोत त्यांच्या तर्फे मी सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करते। दामिनीचं काम तर सर्वात सोपं असं त्यांनी सांगितलं की दामिनी काय काम करते वगैरे काय, तरी मी थोड्याशा याच्यामध्ये सांगते की दामिनी ज्या महिला आणि मुली आहेत त्यांची आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये छेडछाड होऊ नये, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार होऊ नये, त्यासाठी माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रत्नाकर नवले सर यांच्याही मार्गदर्शनाखाली आमची हे दामिनी काम करते।
तर फार सुंदर असं आपलं काम आहे दामिनीचं, की जिथे कॉलेज स्कूल वगैरे अशा ठिकाणी ज्यावेळेस मुलांकडनं मुलींची छेडछाड होते, कुठेतरी बाजारामध्ये म्हणा किंवा मॉलमध्ये म्हणा किंवा कुठेतरी एक निर्जन स्थळावरती जाऊन मुलांनी मुलींची छेडछाड करावी, अशा ठिकाणी मुलं जास्त करून आपण बघतोय मीडियामध्ये पण आता भरपूर येत आहे की मुलींची किंवा महिलांची कशी पुरुषांकडनं छेडछाड केली जाते किंवा त्यांच्यावर कसा अत्याचार केला जातो. परंतु मी म्हणजे अभिमानाने सांगू इच्छिते की छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचं एवढं असं तत्पर असं काम आहे की ज्यामुळे भरपूर अशा ह्या सगळ्या गोष्टीवरती कुठेतरी कंट्रोल आलेला आहे. हे आम्ही ज्यावेळेस पेट्रोलिंग करत असतो त्या दरम्यान हे सगळे कामं होत असतात. परंतु अजून एक सांगते की आम्ही एवढ्यावर थांबलेलो नाही. प्री प्रायमरी पासून तर PhD, त्याचबरोबर जे काय मेडिकल कॉलेज वगैरे असतील, इंजिनियर कॉलेज असेल, अशा ठिकाणी सुद्धा आम्ही लोक जाऊन अवेअरनेस प्रोग्राम घेतो. तिथे मुलांना अवेअर केलं जातं की काय करायचं काय नाही करायचं, त्या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे त्यांना सांगतो. त्यामुळे एक कंट्रोल बसतो, होणारे गुन्हे टाळले जातात आणि मुलांना कुठेतरी सगळ्या गोष्टीचं नॉलेज मिळतं. याचबरोबर जो नवीन BNS चा कायदा झालेला आहे, या कायद्याबाबत आम्ही आमच्या सोबत ऍडव्होकेट घेऊन असे प्रोग्राम केलेले आहेत. ह्याच प्रोग्राम हे स्कूल कॉलेजच्या बाबतीत झालं, परंतु आम्ही जिथे जिथे छोट्या खाणीत का होईना महिला भेटल्या तर त्यांना सुद्धा कायद्याचं नॉलेज करून देतो की तुमच्यासाठी कायदा काय आहे आणि तुम्ही त्याचा किती फायदा घेऊ शकता, या सगळ्या गोष्टी. कारण आम्ही असं बघितलंय की भरपूर अशा महिला आहेत की ज्यांना माहितीच नाहीये की कोणता आपल्यासाठी कायदा बनलेला आहे आणि आपण त्या कायद्याच्या याने किती सेफ राहू शकतो. या गोष्टी काही महिलांना तरी अजूनपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचल्या गेलेल्या नाही. परंतु आम्ही ह्या सगळ्या गोष्टी छोट्या खाणीमध्ये त्यांना बोलून आणि त्यांचे प्रोग्राम आम्ही ते अवेअरनेस हे प्रोग्राम घेतो. त्याचबरोबर आम्ही कंपनीकडे जातो, ज्या MIDC वाळूज आणि MIDC शेंद्रा, MIDC सिडको अशा ज्या कंपन्या आहेत, अशा कंपन्यामध्ये जाऊन सुद्धा महिलांना एकत्र करून प्रोग्राम घेतो. 8 मार्चचा प्रोग्राम असू द्या किंवा संक्रांतीचा प्रोग्राम असू द्या किंवा ज्यावेळेस आम्हाला असं वाटतं 16 ऑगस्ट 15 ऑगस्टचा असेल, 26 जानेवारीचा असेल, अशा वेळेस आम्ही सगळ्यांना पूर्ण दामिनी काय करते, दामिनी तुमची किती मदत करू शकते आणि तुम्ही दामिनीला जर कॉन्टॅक्ट केला तर तुमचे सगळे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू, हे आम्ही त्यांना आश्वासन देतो. आश्वासन देऊन थांबत नाही तर त्यांचे ते सगळे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करतो. याचबरोबर की जे काही सिटीमध्ये घडतंय, आता आम्हाला एक मोबाईल पण सरांनी मागच्या वर्षी प्रोव्हाइड केलेला आहे, माननीय पोलीस आयुक्त सरांनी. जो नंबर आम्ही आमच्या गाड्यांवरती पण नोट डाऊन केलाय आणि ज्यावेळेस आम्ही असे काही प्रोग्राम घेतो त्यावेळेस त्या नंबर पण आम्ही त्यांना देतो. त्यामुळे काय होतंय की प्रत्येक महिलेला असं वाटतंय की दामिनी फक्त आमच्यासाठी आहे, मुलींना पण एक धीर भेटलेला आहे आणि कुठेतरी विश्वास हा त्यांच्या मनामध्ये निर्माण झालाय. तर मी तुम्हाला म्हणजे मनापासून सांगते की अशा वेळेस मॅक्झिमम 15 ते 20 कॉल आम्हाला डेली मुलींची किंवा महिलांची असतात याच्यामध्ये आणि आम्ही तो पूर्ण जोपर्यंत त्या महिलेचा शेवटपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत तिच्यासोबत आपली दामिनीची गाडी असते, तिला घेऊन जाते पोलीस स्टेशनला. जर तिचं ते काम असेल तर पोलीस स्टेशनला जाऊन तिचं काम पूर्ण केलं जातं आणि ज्यावेळेस तिचं काम पूर्ण होतं त्यावेळेस तिला तिच्या घरी पोहोचवण्याचं सुद्धा आम्ही काम करतो. एवढंच नाही तर ज्या बेवारस महिला आहेत, ज्या ज्यांना रोजगार वगैरे नाही, अशांना रोजगार आमच्या परीने, जसं कंपनीमध्ये ओळखी झाल्यात भरपूर ठिकाणी आमच्या, तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून बेरोजगार असणाऱ्या महिलांना रोजगार प्राप्त करून देण्याचाही आम्ही आमचा एक म्हणजे आमच्या डिपार्टमेंटशी त्याचा काही कॉन्टॅक्ट नाही, परंतु एक चांगलं काम आहे आणि कुणाला तरी रोजगार भेटल्यानंतर ती महिला नाही त्या ठिकाणी जाण्याचा तिचा जो मार्ग आहे तो बंद होऊन ती चांगल्या रस्त्याला लागू शकेल, हाच आमचा एक हेतू असतो आणि म्हणून आम्ही तिला तो रोजगार पण प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करतो. दिवसातून एकदा व्हिजिट असते, तिथे आम्ही जाऊन त्यांना विचारतो प्रॉपर की तुम्ही इथं आहात पण इथे तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे की नाही. तर अशा वेळेस आमच्या व्हिजिटमुळे तिथे जे कोणी असेल ते चालवणारे, जे आश्रम वृद्धाश्रम वगैरे चालतात, त्यांना माहिती आहे दामिनी एकदा 8 दिवसातून येते आणि हे लोकांसोबत बोलते, त्याच्यामुळे एक त्यांच्यावरती एक दबदबा असतो की ह्या लोकांसोबत त्यांना व्यवस्थित राहायचं आहे, यांना पण व्यवस्थित आपल्याला ट्रीट करायचं आहे. या सगळ्या गोष्टी त्यांच्या म्हणजे त्यांना पण जाणीव आहे म्हणा त्या गोष्टीची. परंतु आम्ही गेल्यामुळेही तिथे जे वृद्ध लोक आहेत ते आमच्याशी बोलते होतात आणि त्यांना एक बरं वाटतं की बाहेरून कोणीतरी आपल्याला, कारण जे वृद्धाश्रम मध्ये असतात त्यांना तर मुलं किंवा सुना किंवा मुली
मुली वगैरे भेटायला जात नाही, परंतु आमची एक विजिट असते आणि त्यांना पण बरं वाटतं की बाहेरून कोणतरी आम्हाला आमची विचारपूस करण्यासाठी आम्हाला भेटायला येतंय. तर ह्या सगळ्या प्रकारची कामं आम्ही आमच्या परीने करतोय आणि सगळ्यात बेस्ट नाही म्हणता येणार, परंतु जेवढं करता येईल तेवढे प्रयत्न आम्ही करतोय. पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते की तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि मला इथे बोलण्याची संधी दिली. त्याचबरोबर तुम्ही पण एवढं शांततेत ऐकून घेतलं, त्याबद्दल मी मनापासून आपल्याला थँक्स बोलते. आमचं एकच आहे की आमची तर एकच जात सर्वांना माहिती आहे, ती म्हणजे पोलीस. आणि आमचा एकच कलर, तो म्हणजे खाकी. त्यामुळे आम्हाला सर्व समाजासारखं आमचं ट्रेनिंगच झालेलं असतं. तर मी कृपया करून एकच विनंती करेन सर्वांना की डोक्यातून पोलिसांच्या बाबतीत जो गैरसमज असेल तो बिलकुल काढून टाकायचा. पोलीस आणि नागरिक एकत्र मिळून काम केलं आपण तर कुठेच क्राईम होणार नाही. तर त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की जागृत नागरिक म्हणून आम्ही तर पोलीस आहोत, परंतु जागृत नागरिक म्हणून तुम्ही पण पोलीस आहात. जागृत पोलीस तुमच्या आजूबाजूच्या परिसरात जर कुठल्या ज्येष्ठ नागरिकांवर अत्याचार होत असेल, कुठल्या मुलांवर छेडछाड होत असेल, कुठल्या काही अडचणी असेल तर नक्कीच आम्हाला कॉल करा. आमचा दामिनीचा नंबर दिला मॅडम, एक दामिनी पथकचा नंबर आहे, आम्ही आपल्याला सांगतोय. तो नंबर तुम्ही नोट करून घ्या. दामिनी पथक पोलीस आयुक्तालय 9225 88 492. परत रिपीट करता येईल 9225 88 492. हा दामिनी पथक पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगरचा मोबाईल नंबर आहे. दुसरी गोष्ट, शहरात खरोखर काही ठिकाणी विकृत बुद्धीचे फॅमिली कुटुंब काही ठिकाणी दिसून येतं आम्हाला. आम्ही एक नुकतंच नारेगावचा एक प्रकार हाताळलाय की जन्मदात्या मुलांनी आणि त्याच्या बायकोनी म्हणजे सुनबाईने त्या जन्मदात्या आईला एका गोणीमध्ये बांधलं, जिवंत, कमरे पण चालता येत नव्हतं, आणि तिला चक्क नारेगावच्या कचरा डस्टबिन मध्ये फेकून दिलं होतं. आणि आम्हाला कॉल आला तुमच्यासारख्या जागृत नागरिकांचा, मॅडम बघा त्या आजीबाईसाठी करता येईल का. तिला 1 ते 1.5 महिना ती त्या 25, 30, 40 कुत्रे असेल ते कुत्रे भुकायचे, ती वेचून खायची, कपडे पण चालता यायचं नाही तिला. नंतर आम्हाला जागृत नागरिकांनी कॉल केला, आम्ही गेलो, त्या आजीबाईला विचारलं, तिने सर्व कहाणी सांगितली की माझ्या स्वतः जन्मदात्या मुलाने मला आणून फेकलं इथं. तर कृपया करून असं कुठेही कृत्य होऊ देऊ नका. खूप ठिकाणी अनेक प्रकारच्या घटना होतात. परवा किडनॅप झाले 2 मुलं. आमची टीम आम्ही आमच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग करत होतो आणि वाळूचे 2 मुलं किडनॅप केले होते. तर जागृत म्हणून तुम्ही पण तुमचं कर्तव्य आहे. तिथं रिक्षावाल्यांनी शिडगोष्टांना आम्हालाही कळवलं की मॅडम 2 मुलं हातला आणला आणि हे म्हणताय की आम्हाला नेऊन सोडा कुठतरी. आणि ते 1 वर्षाचं 1.5 वर्षाचं बाळ होतं आणि 4 वर्षाचं होतं. तर त्यामुळे ते आम्ही जागृत त्यांना विश्वास घेतला, त्यांनी सगळं सांगितलं, ते किडनॅप केलेलं होतं. नंतर FIR वगैरे दाखल झाला. पुढे छेडछाड होत असेल, काही ठिकाणी महिला रडतात आमच्याकडं, मॅडम हमारा समाज ऐसा, हमको ये बुरे नजर से देखता या ससुर या कोई भी. काही ठिकाणच्या घटना येतात. सर्वच ओपनली बोलणं गरजेचं नाही, परंतु अनेक प्रकारचे प्रकरण आम्ही हाताळतोय जे आमच्या अधिकाराच्या बाहेर सुद्धा असतात. परंतु आम्ही एक माणुसकी म्हणून कायदेशीर जे आमच्या नियमात असतात आम्ही मदत करतो. बोलण्यासारखं खूप काही आहे, परंतु मी जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा तुमच्या सर्व टीमचे विशेष करून मी पाटील मॅडमचं खरंच एकदा म्हणजे जितकं कौतुक केलं तितकं पडेल. त्यांनी खूप छान त्यांचं काम आहे. त्यांनी कोरोनामध्ये अक्षरशः खूप गोरगरिबांना कितीतरी किट वाटप केलं, खूप ठिकाणी मदत केली. आमच्या सोबत सुद्धा त्या जॉईन झाल्या होत्या. तुम्हालाही कुठे वाटलं असं कोणाला काही मदत करायची तर नक्कीच तुम्ही आमच्या सुद्धा संपर्क साधू शकता. आणि बस मी इतकंच पूर्ण सर्व टीमचे सर्वांनी आम्हाला जो बोलवलं, जो मान सन्मान दिला आणि जे 2 शब्द बोलण्याची संधी दिलीत त्याकरता मी सर्वांचे मनापासून आभार मानते व माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. की माझी साप्ताहिक आहे त्यामुळे मी लेट झालेली आहे. हे सगळं ड्युटीवरच होते आणि मी घरून आलेली आहे त्यामुळे लेट झाली, त्यामुळे सॉरी पण बोलते. आदरणीय व्यासपीठ इथे बसलेले माझ्यासोबत बसलेल्या सर्व रणरागिणी आणि आमचं दामिनी पथक आणि इथे बसलेले सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांना सर्वांना आम्ही आभारी मानतो की आम्ही जे काम करतोय दामिनी पथक मध्ये औरंगाबाद शहरमध्ये काम करतो, त्या कामाचा मोबदला म्हणून आम्ही जो पाठीवर अशी शाबासकी देत आहे, आम्हाला मोटिवेट करताय आणि आम्हाला एवढे येऊन मानापानाने सन्मानित करतात, त्यासाठी सर्वांचा आम्ही मनापासून आभार मानतो. आणि आम्हाला तुम्ही निवडलंय या ठिकाणी आणि प्रत्येक वेळेस याच ठिकाणी आम्हाला निवडलं जातंय, तर त्यासाठी पण आम्ही आभारी मानतो. आमचं पोलीस प्रशासन तुम्हाला
कधी पण आम्ही केव्हाही आणि कधी पण कामालाच येत असतो. आणि आमचा मोबाईल नंबर पण दिला असेल यांनी, 112ला कॉल केला किंवा कोणालाही कॉल केला तरी आम्ही कमीत कमी 7 मिनिटात आम्ही तुम्हाला मदत देत असतो. तर त्याचा मोबदला म्हणून आम्हाला तुम्ही मान सन्मान दिला त्यासाठी थँक्यू. आणि मी लेट आलेली आहे त्यासाठी आमच्या या संघटनेचे सर्वच सदस्य हे सर्व पक्षीय आणि समाजोपयोगी कार्यक्रम राबविणारे आहेत. ये लोग दिन के साथ दुनिया का काम करते हैं, जशी ही आमची दामिनीची टीम करते. आणि आज मला सर्वात जास्त आनंद याचा आहे की आज इथलचे जितके लोक आहेत, ही संघटना असेल, दामिनी पथक असेल, प्रेसवाले असेल, यांचे आणि आमचे जवळजवळ 15-20 वर्षाचे संबंध आहेत. सगळे माझ्या घरचं कुटुंबच आहे. आज यात एकही नवीन नाही आहे. आणि सगळ्यांचं कौतुक आणि त्यांचा सन्मान करावा अशी ही प्रत्येक व्यक्ती आहे. प्रत्येक इथे आलेले प्रेस मीडिया असतील, सर्वच इथलचे सिनियर असतील. आजच्या ह्या कार्यक्रमाचा उद्देश त्यांनी जो ठेवला आहे त्यात आपण सगळे नेहमी त्यांना सहकार्य करतो आणि इथून पुढेही सहकार्य करू. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख सर्वच सन्माननीय अतिथी, त्यात निंबोरे मॅडम असतील, जाधव मॅडम असतील, सर्वच माझ्या ओळखीचे आहे, सन्माननीय आहेत. तुम्ही सर्व दामिनीची टीम आहे. दामिनीचं काम आपण नेहमी बघतो. मी रोज ग्रुपवर त्यांचं चेक करते. गेल्या 10-12 वर्षापासून ही पूर्ण महाराष्ट्रात आपल्या औरंगाबाद शहरातली दामिनी टीम सारखी टीम कुठंच नाही आहे. एका फोनवर ह्या महिला इतकं सहकार्य करतात. तर ते म्हणजे मुलगी सुरक्षित असेल, आपल्याकडे आजीला स्वतःचं म्हणजे तिचं निवासस्थान द्यायचं असेल तर हे काम आपल्याकडे दामिनी प्राधान्याने करते. याचं कौतुक आम्ही इथंच नाही तर महाराष्ट्र शासनापर्यंत नेहमी वारंवार पोहोचत असतो. कारण मी स्वतः बघते रोज निंबोरे मॅडम, जाधव मॅडम यांच्या मार्फत आमच्यापर्यंत ते येतात बातम्या आणि ते वरिष्ठांपर्यंत पोहोचायचं आम्ही काम करतो. आणि प्रेसमधूनही बघतो की दामिनी पथक हे किती सुंदर काम करते. आपल्याला सर्वांना संरक्षण देण्याचं, आपल्या मुलींना, आईंना निवारा देण्याचं काम दामिनी पथक करते. यांना आम्ही सर्वजण पुन्हा जिथे जिथे जसं सहकार्य लागेल तसं आम्ही सहकार्य करू. आमच्याबरोबरही प्रेस मीडिया ही तुम्हाला फार सहकार्य करते. हे प्रेस मीडियाचं पण मी इथं आभार मानते की त्यांनी पण आज त्यांचा अमूल्य वेळ दिला आणि आपल्या कामाची, तुमच्या असो आमच्या असो, साजिदबाईची पूर्ण टीम असेल, कय्यूमबाई असतील, साजिदबाई असतील, हे सर्व माझे बंधूच आहेत. यांच्या सर्वांचं काम ते प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवतात. असंच आपण एक कुटुंब बनवून, एक परिवार बनवून हे काम आणखी जोमाने पुढे करू. साजिदबाईला असेल, त्यांच्या पूर्ण टीमला असेल, त्यांना सर्वांना आपण सहकार्य करून आणखी त्यांना इथून पुढच्या कार्यास शुभेच्छा देऊ. आणि आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानते. पूर्ण टीमचं पुन्हा एकदा कौतुक करते आणि त्यांच्या पुन्हा एकदा पुढील कामासाठी शुभेच्छा देते. धन्यवाद.